मी तमाम आदिवासी बांधवांना क्रांतिकारी जय भीम, जय बिरसा आणि जय जवाहर करतो। आपण माझ्या पाठीमागं बघत असाल की हे आहे आदिवासी विकास विभाग कार्यालय, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग कळमनुरी। हा या प्रकल्प कार्यालयाचा परिसरामधून मी तमाम मराठवाड्यातील आदिवासी बांधवांशी या ठिकाणाहून संवाद साधत आहे। आपण बघत असाल की आता हे इथल्या मी आता ऑफिसमध्ये जाऊन आलो। इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची, प्रकल्प अधिकाऱ्यांची यांची सगळ्यांची लगबग सुरू आहे की येत्या 15 मार्च रोजी त्यांनी एक आदिवासी विकास विभागाने एक मोठा आदिवासी देवदेवता पूजा पद्धती आणि संस्कृती यांचे अभ्यासाचे व्याख्यानमाला या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या आदिवासी विकास विभागाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आपण एक समजून घेतलं पाहिजे की यांची जी ही पत्रिका आहे, मी तुम्हाला दाखवतो, थोडा मोबाईल इकडे जवळ आणा। ही जी पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये त्यांनी आदिवासींच्या देवदेवता पूजा पद्धतीचे आणि संस्कृतीचे अभ्यासाचे व्याख्यान आणि त्याच्याखाली असे 0000 असे गोल केलेले आहे। म्हणजे हे कोण व्याख्यान देणार आहेत, कोणते लोक आपल्या आदिवासी समाजाला आदिवासीचे देव देवता पूजा पद्धती आणि संस्कृती शिकवणार आहेत हे मात्र उघड नाही। पण कोण कोण प्रमुख, सर्व राजकीय सत्तेमधले सगळे पक्षाचे लोक, सत्तेच्या बाहेरचे हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत। आयुक्त सचिवांचे नाव माहीत आहेत। यापैकी कोण लोक उपस्थित राहतात, कोण पदाधिकारी येतात, कोणते नेते येतात ही गोष्ट वेगळी आहे। पण हा जो मुख्य कार्यक्रमाचं जे स्वरूप आपण बघतोय, या कार्यक्रमाचं जे मुख्य स्वरूप आहे की आदिवासीची देवदेवता पूजा पद्धती आणि संस्कृती, तर मला एक आवर्जून प्रश्न आपल्या तमाम आदिवासी बांधवांना विचारायचा आहे की इथल्या हजारो वर्षापासून आदिवासी लोक देवदेवता पूजा करतायत, आदिवासींची संस्कृती जपतायत, आदिवासींचे सणवार उत्सव करतायत, आणि आता हे नेमके कोणते लोक येऊन आपल्याला आदिवासी देवतेची पूजा शिकवणार आहेत बरं? हे कुठल्याही प्रकारची आदिवासीची देवदेवता पूजा पद्धती आणि संस्कृतीचा कार्यक्रम नसून हे आदिवासींना दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे। आता हा महिना मार्च महिना आहे। याच्या अगोदर आपला 9 ऑगस्ट झाला, याच्या अगोदर आपले सर्व सणवार उत्सव झाले, त्याच्यानंतर बिरसा मुंडांची जयंती झाली। सगळे कार्यक्रम, सगळं वर्ष संपत आलं आणि मार्च महिन्यामध्ये या मराठवाड्याच्या भागामध्ये आता सर्व लग्न सराई आहे। या महिन्यामध्ये कोणती ऐतिहासिक एखादं कारण आहे की आता इथे परंपरेनुसार या ठिकाणी देवदेवता पूजा पद्धती संस्कृती चालते, असं काही आपल्या मराठवाड्यामध्ये आहे का? ज्या पद्धतीनं नंदुरबार, धुळे, पालघर या भागामध्ये आदिवासींची वेगळी संस्कृती जतन आहे, ज्या पद्धतीनं नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीनं आदिवासींचे वेगळे कल्चर आहे, आदिवासींचे वेगळे सण उत्सव आहेत, आदिवासींचे वेगळे वार आहेत, मराठवाड्यामध्ये मार्च महिन्यामध्ये कोणत्या देवदेवता पूजा पद्धतीची काही या ठिकाणी ऐतिहासिक संस्कृती आहे का? आपण असं कधी केलेलं आहे का? काही केलेलं आहे का? असं जर बघितलं असेल आपण तर ह्याचं काही झालेलं नाही। पण नेमका हा कार्यक्रम कशासाठी आहे? नेमकं या कार्यक्रमासाठी लाखो रुपये का खर्च केले जातात? नेमकं याच्या मागचा उद्देश काय आहे? तर याच्या मागचा उद्देश असा आहे की आता जे आदिवासींच्या आरक्षण विरोधीमध्ये, आदिवासीच्या आरक्षणाच्या संदर्भात जे विरोधामध्ये जे शासकीय आदिवासी विकास विभागाने जो GR काढला आणि त्याच्यामध्ये इतर समाजाच्या आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येतो का, यासाठीची कमिटी नेमलेली आहे। त्या कमिटीच्या अहवालाद्वारे त्या आदिवासीमध्ये त्यांना समाविष्ट करण्याची शिफारस केंद्राला करणार आहेत आणि या प्रश्नाकडे मूळ आदिवासी समाजांचे दिशाभूल व्हावी, मूळ आदिवासी समाज या प्रश्नांकडून विचलित व्हावा आणि त्यांना कुठेतरी दुसऱ्या देवदेवतांच्या आणि याच्यामध्ये गुरफटून टाकावं आणि त्यांनी आदिवासींच्या आरक्षणाविरोधी घेतलेली जी काही घात आहे तो त्यांना यशस्वी करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। आपण जर बघत असाल की मागे नाशिक या ठिकाणी कंत्राटी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं 1 ते 1.5 महिना आंदोलन चाललं। त्यांना पगार द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, पण त्रयस्थ संस्थेद्वारे त्याच्यापेक्षा दुप्पट पगारीचे पैसे देऊन त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना कामावरून हाकलून दिलं आणि त्या ठिकाणी दुसरे प्रायव्हेट संस्थेद्वारे, कॉन्ट्रॅक्टद्वारे लोक भरून त्यांनी तिथे नोकरी करत आहे। आता जर आपण बघितलं तर आदिवासी विकास विभागाच्या समोर मोठं 1000 विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं। ते विद्यार्थी महाराष्ट्राचे मागच्या 2 वर्षापासूनचे 60,000 विद्यार्थी बोंबलत आहेत की आम्हाला खाण्यासाठी पैसे नाहीत, आम्हाला रूम करून राहण्यासाठी पैसे नाहीत, आम्हाला DBTचे वाढीव भत्ता द्या, त्यांच्या जे 60,000 विद्यार्थ्यांचं जे वाढीव लक्ष्यांक आहे ते वाढवून देण्यात यावा, याच्यासाठी यांच्याकडे वेळ नाही। आदिवासी विकास विभागाकडे त्या 60,000 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते यांच्याकडे लक्ष नाही। आदिवासीच्या विरोधामध्ये आरक्षण समिती नेमून आदिवासींचाच निधी त्याच्यावर खर्च केला जातो हे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। आणि असे विविध आदिवासींचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यातून विचलित करण्यासाठी, या आदिवासी लोकांची दिशाभूल करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम हिंगोली, परभणी
च्या आसपासचा या पट्टा जो आहे, कळमनुरीच्या परिसरातील आसपासचा पट्टा, या परिसरातील तमाम आदिवासी बांधवांना आवाहन करतो की आदिवासींच्या आरक्षण विरोधी भूमिका घेणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा निषेध झाला पाहिजे। आणि या कार्यक्रमाच्या दिवशी ज्यांच्या आदिवासींचा आत्मविश्वास जागा आहे, ज्यांना आदिवासींच्या आरक्षणाबद्दल जाणीव आहे, ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागणार नाही शपथ घेतली, अशा तमाम आदिवासी बांधवांनी आणि आदिवासी कार्यकर्त्यांनी यांनी कार्यक्रमासाठी ज्या आदिवासी गावामध्ये गाड्या पाठवल्या असतील त्यांच्या गाड्या रिकाम्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या गाड्या वापस गेल्या पाहिजे। एकही आदिवासी माणूस या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होता नाही। आणि जे कार्यकर्ते खरे आदिवासी आरक्षणासाठी लढणारे आहेत, जे खरे आदिवासीच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढणारे आदिवासी आहेत, जे डीबीटीच्या साठी लढणारे जे आदिवासी विद्यार्थी संघटना आहेत, त्या सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमामध्ये घुसून काळे झेंडे घेऊन हा कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस आपल्याला हा कार्यक्रम उधळून लावायचा आहे। तरी मी तमाम हिंगोली, नांदेड, परभणी या भागातील आदिवासी संघटनांना, आदिवासी विद्यार्थ्यांना, आदिवासी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आदिवासी आरक्षण विरोधी भूमिका घेणारे अशोक उईकेच्या हस्ते या ठिकाणचा कार्यक्रम संपन्न होऊ द्यायचा नाही आणि आपल्याला हा कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय आपल्याला आता माघार घ्यायची नाही। म्हणून आदिवासींना देवदेवता, पूजा पद्धती आणि संस्कृतीचा गाजर दाखवून आदिवासीच्या आरक्षणाविरोधी भूमिका आम्ही कदापि खपून घेणार नाही, हे संदेश आपल्याला या महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाला दाखवून दिल्याशिवाय राहायचं नाही। एवढंच मी सर्वांना क्रांतिकारी आवाहन करतो आणि सर्वांनी या आव्हानाचे साथ देऊन हा कार्यक्रम उधळून लावावा, एवढेच मी सर्वांना आवाहन करतो।